ची प्राईस बघा किती आहे ते 13,200 ह्या बॉटलसाठी, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 12 लाखच्या वरती ह्या बॉटलची किंमत आहे. ही आहे दुसरी बॉटल, सगळ्या मागातल्या बाटल्या आहे त्यांच्या. ही 8,700 म्हणजे जवळजवळ 8 लाखाच्या वरती एक बॉटल आहे. ही जवळजवळ 5 लाखाची एक बॉटल आहे. हे बघा इकडे लिहिलं आहे 5,000. ही 20,000ची बॉटल आहे बघा. 20,000 म्हणजे 20 लाखाची बॉटल आहे ही. 20. ही 690ची बॉटल आहे. ही 500ची बॉटल आहे. 400 युरोची बॉटल आहे. 8,500ची बॉटल आहे बघा. 3,600ची बॉटल आहे. नंतर ही दुसरी बॉटल आहे. अनेक बॉटल आहेत तिकडे मागातल्या. हा थोड्या स्वस्तातल्या आहेत बॉटल. हा पण स्वस्तातला आहे. 100, 200 अशा आहेत. ही परत 5,000ची आहे. आणि ह्या सगळ्या बॉटल आता आपण बघितल्या तिकडे ठेवलेल्या आहेत अशा. हे बघा, ही बघा, ही बॉटल जी आहे ती 60,000 युरोची म्हणजे 60 लाखाची बॉटल आहे. ही 55 लाखाची बॉटल आहे. बघा किती महाग आहे दारू. इकडे 50 लाखाची बॉटल आहे बघा. 50,000 युरो. ही सोल्ड आउट आहे इकडे लिहिलेलं आहे. ही पण सोल्ड आउट आहे इकडे लिहिलेलं आहे. तर डिस्लरीचं नाव आहे मिडल्टन. I'll be your guide for the next hour or so. तर मित्रांनो, ही डिस्लरी जी आहे ती त्या लोकांनी टुरिझममध्ये कन्वर्ट केलेली आहे. इकडे बिझनेस पण होतो, दारू पण विकतात, दारू पण बनवतात आणि इकडे ते लोकांना येऊन दाखवतात पण. एक एंट्री फी असते आणि ते तुम्हाला एक तिकीट घ्यायला लागते असं तिकीट. आणि ते घेऊन इकडे यायचं. मग इकडे ते लोक सगळं दाखवतात. हे बघा, इकडे ते लोक बार्ली मॉल्ड करतात ब्रिविंगसाठी. अशी आगीत टाकतात आणि अशी बुटं ते लोक घालत होते तेव्हा, जेव्हा इकडे यायचे. हे सगळं दारू कशी बनवतात त्याच्यावर त्या लोकांनी एवढा मोठा बिझनेस केलेला आहे फक्त. आणि तिकीट जे आहे ते 50 युरो आहे एका माणसाचं. विचार करा, 50 युरो एका माणसाकडून किती हजार लोक इकडे येतात हे बघण्यासाठी. ह्या लोकांचं, हे लोक दारू कशी बनवतात हे बघण्यासाठी इकडे किती लोक येतात. ही तर अशा गाडीतून एक्सपोर्ट करायचे आणि ते सगळे बॅरल आहेत त्यांचे. आयरिश विस्की. तर मित्रांनो, माझ्या पाठीचे तुम्ही बघताय ते सगळं जुनं कॉटेज आहे. डिस्लरी कॉटेज आहे. त्याच्यानंतर त्या लोकांनी ही बिल्डिंग बांधली. आता इकडे हे बघा, मिल बिल्डिंग आहे. मिल बिल्डिंग जिकडे दारू ते बनवायचे. आणि त्याच्यानंतर तिसरी बिल्डिंग जी बांधली ती ही बिल्डिंग होती. आणि त्या बिल्डिंगतून आपण आले, हीच ती बिल्डिंग आहे. हे इकडे जो जॉन जेमसन आहे, ज्यांनी सगळ्यात पहिली दारू बनवली, तो इकडे राहायचा. त्या सगळ्यात जुनं कॉटेज आहे. त्याच्यानंतर 92ला ही बिल्डिंग बनवली. त्याच्यानंतर त्यांना बिल्डिंग कमी पडल्या दारू बनवण्यासाठी, म्हणून त्या लोकांनी तिसरी बिल्डिंग ही बनवली. अद्यापपर्यंत इकडे वॉटर व्हील आहे जे 1852ला बनवलेलं. हे बघा. आणि आता आपण
ह्या बिल्डिंगमध्ये आतमध्ये जाणार आहोत. सगळ्यात जुनी बिल्डिंग आहे, सगळ्यात पहिली बिल्डिंग आहे तीच आहे. आता आपण इकडे आतमध्ये जाऊया. साठी जी बार्ली असते ती मॉल्ट करायला लागते सिंगल मॉल्टसाठी. तर मॉल्टेड आणि अनमॉल्टेड बार्ली इकडे मायनिंग व्हायची. बघा इकडे लिहिलेलं आहे. तर ही जी व्हील्स आहेत माझ्या पाठी, इकडे सगळे मॉल्टेड आणि अनमॉल्टेड बार्ली जी आहे. इकडे पण दुसरी स्टीम पॉवर आहे. लाईट क्लिअर नाही येत. स्टीम पॉवर आहे. आता चालू आहे बा. ब्रू हाऊस आहे माझ्या पाठी. इकडे ते लोक दारू जी आहे ती बॅरलमध्ये स्टोअर करतात आणि 3 वर्ष तरी ठेवायला लागतात विस्की बनवण्यासाठी. तर तुम्हाला तो बॅरल दाखवणार आहे. तर चला बॅरल बघूया. अशी स्टोअर करतात ते लोक. आणि हे इकडे बॅरल आहेत त्यांचे 45,000 गॅलन्स. हे बघा वरती लिहिलेलं आहे 45,000 गॅलनचे बॅरल्स आहेत. तर इकडून तर ही जी बिल्डिंग आहेत, ह्या ज्या बिल्डिंग आहेत ब्रू हाऊस आणि ह्या सगळ्या बिल्डिंग आहेत, त्याला फक्त टुरिझमसाठी ठेवलेल्या आहेत. आणि आता ते लोक दुसरीकडे दारू बनवतात, इकडे नाही बनवत. तर लोकांना दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे की इकडे अगोदर एका टायमाला असं बनवायचे. तर हे बघा ब्रू हाऊस आहे. तर हे सगळे बॅरल्स आहेत बघा. त्याच्यामध्ये ते लोक दारू ठेवायचे एक टायमाला. हे बघा किती किती मोठे मोठे बॅरल्स आहेत तिकडे. खूप मोठी जमीन आहे. एवढा पार्ट मी तुम्हाला जो दाखवला आहे त्यांची जुनी डिस्लरी होती जी 1970ला बंद झाली. कारण त्या लोकांनी नवीन डिस्लरीमध्ये शिफ्ट केलं आणि ती तिकडे आहे म्हणजे पाठी. ती त्यांची नवीन डिस्लरी आहे. तर तुम्ही जगात कुठे पण असले, आता जर तुम्ही जेमसन पीत असतील तर ती जेमसन इकडेच बनते, माझ्या पाठी बनते तिकडे. मिडल्टन डिस्लरी आहे आणि त्याच्या खाली अनेक त्यांचे ब्रँड आहेत जेमसन वगैरे. मला फक्त जेमसनच माहिती आहे. आता तुम्ही डिस्प्लेवर ते बघितले तेच सगळे ब्रँड आहेत. तर जेमसन सिम्स आणि जेफ्रीज इकडे ते लोक त्यांची जे ग्रेन्स आहेत ते ह्याच्यामध्ये ते लोक हे करायचे, फोल्ड करायचे. आणि हा 1940चा ट्रक आहे. 1940मध्ये ते लोक जे आहेत ते विस्की असे मूव्ह करायचे ह्याच्यामध्ये. खूप सुंदर अशी आणि खूप मोठी अशी डिस्लरी आहे. आणि ती बघा ती सगळ्यात मोठी तिकडे डिस्लरी ह्याची बिल्डिंग आहे, ती त्यांची नवीन डिस्लरी आहे आता. तर खूप काही चेंज झालेलं आहे. आणि आता आपण इकडे आतमध्ये जाऊया त्यांच्या जुन्या डिस्लरीमध्ये. ते थोडं वाकून जावं लागते. तर हे सगळं दारूचे त्यांचे पाईप आहेत. तुम्हाला माहिती असेल दारू कशी बनतात. त्याच्यातून ड्रॉप बाय ड्रॉप तो पिकअप करायला लागते. तर हे फॉर्मेंटेशन आहे. इकडे आता तर दारू बनत नाही आहे, पण इकडे एक टायमाला एवढी बनायची. इकडे माझ्या पाठीच्या लोकांनी सिंगल मॉल्ट आणि ब्लेंडेड ह्याच्यामध्ये फरक दाखवलेला आहे बोर्डवरती. पण ह्याच्यामध्ये एवढं धूर असायचं, एवढी आग असायची की ते लोक कोळसा टाकायला सांगायचे खाली. आणि तेव्हा एवढी आवाज यायचा तिकडे ऐकायला येत नव्हता. म्हणून तिकडे बेल होती, म्हणजे घंटा आवाजाला म्हणजे जास्त जास्त टाकत जा कोळसा खाली. 1 घंटा आवाजाला म्हणजे जास्त, 2 घंट्यामध्ये आणखी पाहिजे कोल. असं ते लोक म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन आहे. कारण इकडे खूप आवाज यायचा आणि इकडे गरमी पण खूप असायची ह्याच्यामध्ये. तर आता आपण आलो आहोत वेअर हाऊसमध्ये. हे त्यांचं वेअर हाऊस आहे. आणि ह्या अनेक खूप मोठी एरिया, अनेक बिल्डिंग आहेत. आणि हे त्यांचं वेअर हाऊस आहे छोटंसं. आणि बॉर्बन बॅरल 200 शेरी ऑक्साईड्स हे सगळे बॅरल्स आहेत. आणि आता आपण वेअर हाऊसमध्ये जाऊया. तर मित्रांनो दारू बनवण्यासाठी बॅरल लागतात. आत्ता मी तुम्हाला बॅरल दाखवणार आहे. त्यांचे अनेक प्रकारचे बॅरल असतात. हे बघा हे सगळं लाकडाचं असं ते लोक बॅरल बनवतात. आणि फ्लेवर असतो तो ह्याच्याने येतो मेनली. हे बघा हे बॅरल आहेत आणि ह्याच्या आतमधल्याने फ्लेवर येतो. हे बॅरल आहे, हा अमेरिकन बॅरल आहे. आणि हा जो आहे तो स्पॅनिश बॅरल आहे. तर हे जे आहे इकडे ह्याच्याने टेस्ट येतो बॅरलला.
आणि हे सगळं त्या लोकांनी इकडे ठेवलेलं आहे बॅरल बनवण्यासाठी. बॅरल ते लोक बनवायचे इकडे. आता तर ते बाहेरून अमेरिकन बॅरल जे आहेत ते यूज करतात, कारण ऑफकोर्स अमेरिकन बॅरलमध्ये न्यू बॅरल असतात. अमेरिकन बॅरल म्हणजे नवीन बॅरल असतात आणि ह्या लोकांना जुने बॅरल लागतात, कारण तीन वर्ष मॅच्युअर केलेली दारू आहे जेमसन आणि अमेरिकन दारू नवीन आहे म्हणून. तर हा फोटो जो आहे 100 वर्ष जुना आहे. तर माझ्या पाठीत सगळे बॅरल्स आहेत आता इकडे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे विस्की स्टार्टिंगपासून शॉर्टपर्यंत, म्हणजे अगदी विस्की जेव्हा स्टार्ट करतात बनवायला आणि बॅरलमध्ये टाकण्याच्या आधी कशी दिसते ती दाखवणार आहे आणि 18 वर्षापर्यंत विस्की कशी कमी होत जाते, कारण ती बॅरलमध्ये एवढा टाईम तिकडे राहते. तर हे बघा, ही विस्की आहे, ही अशी नॉर्मल आहे. त्याच्यानंतर ही झाली 3 वर्षानंतर हा कलर, त्याच्यानंतर 6 वर्षानंतर हा कलर थोडा चेंज झाला, त्याच्यानंतर 12 वर्षानंतर थोडा आणखी कलर चेंज झाला आणि त्याच्यानंतर आता 18 वर्षानंतर हा चेंज झाला. तर ही आहे जेमसन ब्लॅक बॅरल आणि आहे रेड बिस्ट. तर हे ते लोक अद्यापर्यंत यूज करतात हे बॅरल्स. जर का तुम्ही विस्की पित असतील तर आता तुम्हाला माहिती आहे किती मेहनत लागते विस्की बनवण्यासाठी. इकडे ते लोक एज्युकेशन पण देतात. आयरिश विस्की अकॅडमी, म्हणजे इकडे ते लोक मुलांना शिकवतात, पण विस्कीबद्दल शिकवतात. म्हणजे ते लोक पुढे जाऊन त्या डिस्टिलरीमध्ये तिकडे काम करतील. ती सध्या जेमसनची डिस्टिलरी आहे पाठी. आणि आता तिकडे ते लोक कोणाला घेऊन जात नाही, कारण तिकडे लोक काम करतात. काहीतरी 2000 मिलियन बॉटल्स ते लोक मंथली सप्लाय करतात, म्हणजे खूप बिझी असते ती डिस्टिलरी आणि ते लोक तिकडे घेऊन जात नाही. ही माझ्या पाठी जी आता तुम्हाला दाखवली तीच त्यांची जुनी डिस्टिलरी, जी 1917ला बंद झाली आणि ते लोक 6 महिन्याला नवीन वेअरहाऊस ओपन करतात, कारण एवढा त्यांचं सप्लाय आणि एवढी त्यांची रिक्वायरमेंट आहे. जेमसन तुम्हाला माहिती आहे खूप पॉप्युलर आहे आणि ट्रिपल डिस्टिल ते लोक बोलतात, म्हणजे स्मूथनेससाठी. तर ते लोक इकडे जर तुम्ही डिस्टिलरीमध्ये आले तर ते लोक तुम्हाला ऑफर पण करतात टेस्टिंगसाठी. जर तुमच्याकडे हे असलं, हे जर तुम्ही तिकीट घेऊन आले असतील तर तुम्हाला अनलिमिटेड इकडे टेस्टिंग आहे विस्कीची. तर हे सगळ्यांसाठी टेस्टिंग्स आहेत. हे बघा, इकडचे टेस्टिंग्स सगळ्यांना सेपरेट टेस्टिंग्स भेटत आहेत आणि पाणी पण आहे. तर वेगवेगळ्या प्रकारची मोर मॅच्युअर केलेली, स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत जी मॅच्युअर केलेली आहे ती विस्की ते लोक टेस्ट करायला जातात तिकडे. थँक्यू फॉर विजिटिंग आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.